नमस्कार, मी नेहा। आरआरसी नेटवर्कच्या सर्व दर्शकांना महाराष्ट्र व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आजच्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला। महाराष्ट्र व कामगार दिनाचा जल्लोष, पालकमंत्र्यांच्या हस्ते उत्साहात ध्वजारोहण। शासकीय कामासाठी मुंबईत जाण्याची गरज नाही, अकोल्यातच मुख्यमंत्री सहायता कक्ष सुरू, पालकमंत्र्यांनी केले उद्घाटन। भावना गवळींचा संताप झाला अनावर, पालकमंत्र्यांसमोर पोलिसांना झाप झापले। बुलढाण्यात काळजाचा ठोका चुकवणारी घटना, जन्मदात्या पित्याची मुलाकडून निर्घृण हत्या। पैशासाठी पाणी विकणाऱ्यांनी फिरोजचा घ्यावा आदर्श, हिंदू मुस्लिमांना मालेगावात देतोय मोफत जलसेवा। आता सविस्तर बातम्या। महाराष्ट्र राज्याच्या 66व्या स्थापन दिनानिमित्त शास्त्री स्टेडियमवर जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आले। याप्रसंगी मान्यवरांच्या उपस्थितीत उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला, तर दुसरीकडे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। राज्याच्या 66व्या स्थापन दिनानिमित्त शास्त्री स्टेडियम मैदानावर आयोजित समारंभात राज्याचे कामगार मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला। पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर पोलीस बँडने राष्ट्रगीत आणि राज्यगीताची धून वाजवली। पोलीस प्रशिक्षण केंद्र अकोला, क्रमांक 4 पोलीस प्रशिक्षण केंद्र। राष्ट्रगानानंतर पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने राष्ट्रध्वजाला सलामी दिली। परेडमध्ये अकोला जिल्हा पोलीस, महिला पोलीस, SRPF पोलीस, होमगार्ड, वाहतूक पोलीस, श्वान पथक, पोलिसांचे दंगा नियंत्रण वाहन, क्विक रिस्पॉन्स टीम, अग्निशमन दल आणि डायल 108 सेवेच्या वाहनांनी भाग घेतला। आपल्या भाषणात पालकमंत्र्यांनी सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि राज्याच्या विकासासाठी शासनाकडून राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती दिली। त्यानंतर पालकमंत्र्यांनी खुल्या जीपमध्ये बसून पोलिसांची मानवंदना स्वीकारली। शासकीय कामकाजात प्रशासनीय काम करणाऱ्या विधी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। जिल्हाधिकारी कार्यालयातही महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। याप्रसंगी राष्ट्रगीत आणि राज्यगीत सादर करण्यात आले। आपल्या भाषणात जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या। तुमचे शासकीय काम अकोल्यात होत नाही म्हणून तुम्ही मुंबई गाठणार असाल तर थांबा, कारण आता अकोल्यातच मुख्यमंत्री सहायता कक्ष स्थापन केला गेला आहे। त्यामुळे आता मंत्रालयाचे हेलपाटे मारावे लागणार नाही।
गरजूंसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहायता कक्ष सुरू कामगार मंत्री व पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते करण्यात आले आहे। महाराष्ट्र दिनाच्या शुभमुहूर्तावर अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीत मुख्यमंत्री सहायता कक्षाचा शुभारंभ झाला। राज्याचे कामगार मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांच्या हस्ते या महत्त्वपूर्ण कक्षाचे उद्घाटन संपन्न झाले। याप्रसंगी आमदार रणधीर सावरकर, जिल्हाधिकारी अजित कुंभार, पोलीस अधीक्षक बच्चन सिंग, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर तरंगतुषार वारे लहरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। गरजू लोकांना आरोग्य सेवा आणि आर्थिक मदत मिळवण्यासाठी यापूर्वी मंत्रालयात जावे लागत होते, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार आता ही सुविधा त्यांच्याच जिल्ह्यात उपलब्ध करून देण्यात आली आहे। याच उद्देशाने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुख्यमंत्री सहायता कक्ष सुरू करण्यात आले आहेत। आता गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना महागड्या उपचारांसाठी आर्थिक मदत मिळवण्यासाठी किचकट कागदपत्रांच्या प्रतिक्रियेतून जाण्याची गरज भासणार नाही। यासाठी मंत्रालयात हेलपाटे मारण्याची आवश्यकताही राहणार नाही। लवकरच यासाठी एक स्वतंत्र ऑनलाईन प्रणाली विकसित केली जाईल, अशी माहिती मंत्री महोदयांनी दिली। त्यामुळे आता जिल्ह्यातील गरजूंना मोठा दिलासा मिळणार आहे। वाशिममध्ये पत्रकार परिषदेदरम्यान माजी खासदार व आमदार भावना गवडी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। ठाणेदार लोकप्रतिनिधींचे फोन उचलत नसल्याची तक्रार त्यांनी थेट पालकमंत्र्यांसमोर मांडली, ज्यामुळे प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। प्रश्न असा आहे, मागच्या वेळेला रामनवमीचा हे झाला होता, मिरवणूक होती, ती पीआय तुमचे फोनच उचलत नाही। तो आम्ही काय त्यांना काय आमचा एकही धंदा नाही बाबा, माझा नाही, यांचा नाही, कोणाचा नाही, त्यांना मी दोनदा झालं साहेब आतापर्यंत। मग मी जाऊ दे, मग साहेब म्हणतात नाही चिडायचं। वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत आयोजित पत्रकार परिषदेत आमदार भावना गवडी यांनी वाशिमच्या ठाणेदारांच्या कार्यशैलीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। त्यांनी थेट आरोप केला की ठाणेदार लोकप्रतिनिधींचे फोन उचलत नाहीत, ज्यामुळे सामान्य जनतेच्या कामात अडथळे निर्माण होत आहेत। आमदार गवडी म्हणाल्या, हिंदू मुस्लिम समाजाचे कार्यक्रम आणि मिरवणुका शांततेत पार पाडण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील असतो। अशा परिस्थितीत पोलीस प्रशासनाचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे असते। मात्र जर ठाणेदारच लोकप्रतिनिधींचे फोन उचलत नसतील तर ते सर्वसामान्यांच्या कामात अडथळा ठरते। जर ठाणेदार मगरुरी करत असेल तर ती मगरुरी उतरवण्याचा मार्ग आम्हाला माहिती आहे, असे भावना गवडी यांनी ठणकावून सांगितले। या ठिकाणचे ठाणेदार जे आहेत ते लोकप्रतिनिधींचे फोन उचलत नाहीत। आज सगळ्या पत्रकार बांधवांनी तक्रार केली की या शहरामध्ये पानपट्ट्यांवरती असेल किंवा शाळेच्या लगत असतील त्या ठिकाणी अफू विकला जातो, गांजा विकला जातो, पुड्या मिळतात, काही विशिष्ट प्रकारचे काही नाव आपण या ठिकाणी सांगितले। त्या सगळ्या गोष्टीवरती आळा घालण्यासाठी एसपी साहेब सदा या ठिकाणी लक्ष घालणार आहेत। आणि जे अधिकारी मगरूरपणाने काम करत असतील, कारण आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी अनेक वर्षापासून काम करतो, आजचं काम करत नाही, आणि आम्ही जनतेला सोबत घेऊन किंवा जनतेचे प्रश्न सोबत घेऊन या ठिकाणी काम करतो। एखादी सार्वजनिक मिरवणूक असेल त्यावेळेला शांतता कशी राहील, एखादी मुस्लिम समाज असेल, एखादी हिंदू समाज असेल, रामनवमीची असेल, आमचं काम एकच आहे की ही शांततेने सगळी मिरवणूक झाली पाहिजे। पण अशाही परिस्थितीमध्ये जर ठाणेदाराची मगरुरी करत असेल तर मगरुरी उतरवण्याचं काय आम्हाला सांगावं लागत नाही। बुलढाणा जिल्ह्याच्या पालकत्वाच्या नात्याला कलंक लागला। लोणी गुरवात एका मुलाने आपल्या जन्मदात्या पित्याची हत्या केली आणि गाव सुन्न झालं। विश्वास बसत नाही की एका पोटच्या गोड्याने इतकं कठोर पाऊल उचललं। बुधवारी अक्षय तृतीयेचा दिवस, दानधर्म आणि मांगल्याचं प्रतीक, पण बुलढाण्याच्या लोणी गुरव गावाने या पवित्र दिवसाला काळिमा फासला। बुधवारी सकाळी एका हृदयद्रावक घटनेने गाव हादरलं। एका तरुण मुलाने, धनंजय हिवराडे नावाच्या 25 वर्षाच्या मुलाने त्याचे वडील गोरख हिवराडे यांचा निर्घृण खून केला। गोरख वय वर्ष 55, दारूच्या व्यसनाने त्याची बुद्धी भ्रष्ट झाली होती। रोज घरी येऊन पत्नीला मारहाण करणं हा त्याचा नित्यक्रम बनला होता आणि हे सगळं कोण बघत होतं? त्यांचाच मुलगा धनंजय। आपल्या आईवर होणारा अन्याय त्याच्या तरुण रक्ताला सहन झाला नाही। आतल्या तो खदखदत होता। त्या रागाचा आणि निराशेचा ज्वालामुखी अखेर 29 एप्रिलच्या रात्री भडकला। गोरख जेव्हा दारूच्या धुंदीत गाढ झोपेत होता तेव्हा धनंजयने एक जाड लाकडी दांडा उचलला आणि आपल्या पित्याच्या डोक्यावर वार केले। एक नव्हे, दोन नव्हे, सपासप अनेक वार। सकाळी जेव्हा गावकरी जागे झाले तेव्हा गोरखचा निष्प्राण देह रक्ताच्या थारोळ्यात अंथरुणावर पडलेला होता। बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि अवघं गाव शोकसागरात बुडालं। तातडीने पोलिसांना खबर देण्यात आली। खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी त्वरित घटनास्थळी दाखल झाले।
आरोपी धनंजयला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे आणि त्याची कसून चौकशी सुरू आहे। पण या चौकशीतून काय निष्पन्न होणार? गेलेले वडील परत येणार आहेत का? गावात मात्र भीती आणि सन्नाटा पसरला आहे। संपूर्ण गावाला पोलीस छावणीचं स्वरूप आलं आहे। एकीकडे अक्षय तृतीयेच्या सणाचं मंगलमय वातावरण आणि दुसरीकडे एका कुटुंबाचा उद्ध्वस्त संसार। एक तरुण मुलगा आता कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे। एक आई विधवा झाली आहे आणि घरात आता फक्त एका मृतदेहाची शांतता आहे। लोणी गुरव गाव अक्षरशः थिजून गेला आहे। या घटनेनं सगळ्यांना हादरून सोडलं आहे। खामगाव ग्रामीणच्या हद्दीमध्ये लोणी गुरव इथे कौटुंबिक वादाच्या कारणावरून धनंजय धुराडे याने त्या वडिलांना लाठीने मारून निगरूरपणे हत्या केलेली आहे। सध्या आरोपी ताब्यात आहे आणि पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी जवानसाहेब पुढील तपास करत आहेत। अकोल्यात दिवसाढवळ्या धाडसी चोऱ्या वाढल्या आहेत। पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नागरिकांचा संताप व्यक्त होत आहे। राधेनगर आणि देवराव बाबा चाळीत एकाच दिवशी 2 घरांना चोरट्यांनी लक्ष केल्याने शहरात खळबळ उडाली आहे। मात्र पोलीस काय झोपले आहेत काय? अकोल्यातील राधेनगर आणि देवराव बाबा चाळ शांत परिसर, पण बुधवारी या शांततेला चोरट्यांनी भेगा पाडल्या। एकाच दिवशी भरदिवसा 2 बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचा माल लंपास केला आणि पोलिसांना याचा पत्ताही लागला नाही। राजेश इंदरवन शहा, राधेनगरचे रहिवासी, आपल्या नातेवाईकांकडे समारंभासाठी गेले आणि चोरट्यांनी त्यांच्या घरात धुमाकूळ घातला। 8,30,000 रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने आणि रोकड घेऊन चोरटे फरार झाले। विशेष म्हणजे याच दिवशी राजेश शहा यांचे नातेवाईक मुकेश मनसुखलाल कोरडिया यांच्या देवराव बाबा चाळीतील घरातील चोरी झाली। चोरट्यांनी त्यांच्या घरातून 70,000 रुपये रोख लंपास केले। एकाच दिवशी एकाच पोलीस स्टेशनच्या हद्दीत 2 मोठ्या चोऱ्या। चोरटे अक्षरशः पोलिसांना आव्हान देत आहेत की काय? शहर कोतवाली पोलीस काय करत आहेत? लोकांना आता त्यांच्या कार्यक्षमतेवर संशय येऊ लागला आहे। तक्रारी दाखल झाल्या आहेत, गुन्हे नोंदवून झाले आहेत, पण चोरटे अजूनही मोकाट फिरत आहेत। नागरिकांच्या मालमत्तेची सुरक्षा करण्याची जबाबदारी पोलिसांची आहे आणि दिवसाढवळ्या अशा चोऱ्या होत असतील तर पोलिसांना जागे होण्याची गरज आहे। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। सिटी न्यूज सुपरफास्ट आणि RRC नेटवर्कचा धमाका ऑफर। जिंका आयफोन। 1 एप्रिल ते 31 मे दरम्यान रहा RRC नेटवर्क सोबत आणि जिंका आयफोन। अकोला शहरात, आपल्या घरी, आपल्या दुकानात, आपल्या प्रतिष्ठानात लावा 1 वर्षासाठी RRC ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन। अकोला आणि पश्चिम विदर्भातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लावा RRC चे 1 वर्षासाठी केबल कनेक्शन। आणि सिटी न्यूज सुपरफास्ट, RRC न्यूज, सिटी लाईव्ह सोशल मीडिया रील मध्ये करा आपली जाहिरात आणि मिळवा आयफोन जिंकण्याची संधी। लकी ड्रॉ जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात। अधिक माहितीसाठी संपर्क 90 75 01 28 54 70 20 59 83 98। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। गायत्री विद्यालयात महाराष्ट्र राज्याचा 66वा स्थापन दिवस मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला। शाळेचा परिसर पताकांनी आणि फुलांनी सजवण्यात आला होता, ज्यामुळे वातावरण एकदम उत्साहमय झाले होते। महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ठीक 9 वाजता मुख्याध्यापक वाघ सर यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली। या विशेष दिनानिमित्त शाळेतील शिक्षकांनी मिळून अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते। यावेळी महाराष्ट्राच्या समृद्ध इतिहासावर आणि संस्कृतीवर प्रकाश टाकला गेला। विद्यार्थी व शिक्षकांनी महाराष्ट्राच्या विकासात सक्रिय योगदान देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले। एकंदरीत गायत्री विद्यालयातील हा महाराष्ट्र दिन सोहळा सर्वांसाठी एक ज्ञानवर्धक अनुभव ठरला। गायत्री विद्यालय झेंडावंदनाच्या कार्यक्रमाला मुख्याध्यापक वाघ सर, मुख्याध्यापक चव्हाण सर, बुंदेले सर, गावंडे मॅडम, हिवराडे मॅडम, काटे मॅडम, सोळंके मॅडम, गवई मॅडम, लव्हाडे मॅडम, पोके मॅडम, चंद्रजीत देशमुख सर, योगेश लंगोटे, रणजित ठाकूर आदी उपस्थित होते। पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ माजी महापौर निखिलेश दिवेकर यांच्या नेतृत्वात शहीदांना आदरांजली वाहण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येत सामान्य नागरिकांसह राजकीय नेते उपस्थित होते। पाहूया एक विशेष वृत्तांत। काही दिवसाआधी पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यामध्ये भारतातील 26 नागरिक शहीद झाले। काँग्रेस पक्षातर्फे स्थानिक गांधी जवाहरलाल बाग येथे या शहीदांना आदरांजली देण्यात आली।
या कार्यक्रमाचे आयोजन माजी उपमहापौर निखिलेश दिवेकर यांनी केले। याप्रसंगी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी शहीदांच्या छायाचित्रांसमोर मेणबत्त्या लावल्या व फुले वाहिली। त्यानंतर सर्व शहीदांना मौन श्रद्धांजली देण्यात आली। कार्यक्रमामध्ये काँग्रेसचे अकोला जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट अकोला शहर अध्यक्ष रफिक सिद्दीकी, हेमंत देशमुख, अविनाश देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष देवानंद काळे, अझहर इक्बाल, कपिल रावदेव, मनसेचे शहर अध्यक्ष पंकज साबळे, राजेश मते, तपस्वी मानकीकर, शकूर लोधी, धनंजय मिश्रा, अशोक पटोकार, मोहम्मद एजाज, सुरेश ढाकोडकर, शेख मेहबूब, गणेश कळसकर, जयप्रकाश वाटूरकर, पंकज देशमुख, तश्वर पटेल, मनीष मिश्रा, रहमान बाबू, सखावत शहा, धनराज सत्याल, अझरुद्दीन, रवींद्र तायडे, जितू वानखडे, विजय सारवान, बबलू शेख, विनोद मराठे, राजकुमार शिरसाट, दत्ता आमले, संजय पुलेलू, असहल शहा, महादेव मेहंगे व दीपक ठाकूर हजर होते। पहलगाम काश्मीर इथे जो हल्ला झाला त्याच्या निषेधार्थ आज इथे सर्व पक्ष, विशेष करून महाविकास आघाडीचे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे या तिन्ही पक्षांना आज आम्ही आमंत्रित केलं होतं आणि सर्व पक्षांचे नेते पदाधिकारी मोठ्या संख्येने आले। आज इथे आदरांजलीचा कार्यक्रम झाला आणि जे नागरिकांच्या मनात संताप आहे आणि जे तो इथे व्यक्त झालेला आहे, म्हणून आमची सरकारला मागणी आहे की आता त्यांनी बोलते ना सब्र का पैमाना छलक चुका है, तर आता सरकारने जे पाक व्याप्त काश्मीर त्याच्यावर हल्ला करावा आणि दहशतवादाचं जे फॅक्टरी आहे एक प्रकारची ती तिथे उद्ध्वस्त करावी आणि हे जे 26 लोक, हा हल्ला फक्त 26 लोकांवर नाही आहे तर 140 कोटी भारतीयांवर हल्ला आहे। इथे हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये भांडण लावण्याचा हा जो पाकिस्तानचा जो मनसुबा होता तो इथले नागरिक कधीही यशस्वी होणार नाही। आम्ही एक होतो आणि एक राहू हेच या प्रसंगी आम्ही व्यक्त करतो। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन। आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन। तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या 65व्या वर्धापना दिनानिमित्त संपूर्ण राज्यात गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव मंगल कलश यात्रा आयोजित केली आहे। अमरावती विभागात सुरू झालेली ही मंगल कलश यात्रा बुधवारी अकोला येथे पोहोचली। ग्रामीण जिल्हाध्यक्ष मोहम्मद बद्रुजमा यांनी यात्रेचे स्वागत केले। या निमित्ताने अकोला ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मोहम्मद बद्रुजमा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत वाशिम बायपास परिसरात मंगल कलश यात्रेचे पूजन करण्यात आले। यावेळी जेसीबीच्या सहाय्याने कलश यात्रेवर फुलांचा वर्षाव करण्यात आला आणि फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। अमरावती विभागात ही यात्रा गुरुकुंज मोझरी येथून सुरू झाली। अमरावतीनंतर अकोला येथे आलेल्या या कलश यात्रेचे राज्याचे मंत्री इंद्रनील नाईक, विधान परिषद सदस्य आमदार संजय खोडके, अमरावती जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सुरेखाताई ठाकरे, आमदार अमोल मिटकरी, अनंतराव भुईखेडकर आदींचे स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद बद्रुजमा, अकोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष रुपाली वाकोडे, युवक जिल्हाध्यक्ष अमोल काळणे आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले। राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी कलश यात्रेचे पूजन केले। या कलशामध्ये किल्ले असदगडची माती, अकोला जिल्ह्यातील पवित्र नद्यांचे जल, पातूर येथील शहाबाबू दरगाह आणि सिंदखेड राजा येथील सिंदखजी महाराज मंदिराची पवित्र माती विसर्जित करण्यात आली। कार्यक्रमाच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल मंत्री इंद्रनील नाईक व आमदार संजय खोडके यांनी उपस्थित सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची प्रशंसा केली। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यार्थी, जिल्हाध्यक्ष अमर अदनान, फरहान आमीन, राहुल इंगोले, सोनूभाऊ गुडधे, गोपाळ ठाकूर, राजेश भालेराव, अनुराग काळे आदींनी अथक परिश्रम घेतले। फॉरेस्ट असेल, पर्यावरण विभाग असेल किंवा आपण जो उद्योगीकरण करतोय, उद्योगीकरण फार आवश्यक आहे। त्याचा वेस्ट आपण तो पाण्यात सोडतो, त्याला कुठेतरी कंट्रोल, त्याचा नियम आहेत पण फार कडक असे नियम नव्हते, पण आता त्याला कडक करणार आहे। या
यावर्षी माझ्याकडे उद्योग खातं असल्यामुळे उद्योगाची पॉलिसी पण येणार आहे 5 वर्षासाठी. त्याच्यात कडक कायदा करण्यात येईल आणि नदीवर विशेषतः महायुती सरकारचं विशेषतः लक्ष आहे आणि ते राहणार आहे. कारण की नदी म्हणजे लाईफलाईन म्हणून नदी आणि कुठले जे काही क्षेत्र असतील महत्वाचे त्यांचा मान सन्मान आपल्या सर्वांना एक ह्युमन बिईंग माणूस म्हणून आपल्याला ठेवायला पाहिजे. त्याचं शिक्षण पण आपल्याला सर्वांनी घ्यायला पाहिजे की आपण प्रदूषित न करता, वातावरण प्रदूषित न करता, नदी प्रदूषित न करता त्याला नदीला आपण देवाचा दर्जा, मातेचा दर्जा देतो, त्याला तसं वागलं पण पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच या राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याचे अध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब, देशाचे कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल यांचे आदेशानुसार या राज्यामध्ये गौरव या रथयात्राचे आयोजन करण्यात आला. आज 30 तारखेला पातूर, म्हैसपूर आणि अकोला बायपास याच्यावर अकोला जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या रथयात्रेचा स्वागत करण्यात आला. तसेच धर्मस्थळाचं पवित्र धर्मस्थळाचे पाणी आणि माती एक कलशमध्ये टाकण्यात आले आणि मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये अकोला जिल्ह्यात उत्साह आहे. आणि इथे उपस्थित या राज्याचे राज्यमंत्री इंद्रनीलजी नाईक आणि त्यांच्यासोबत संजूभाऊ खोडके, आमदार अमोल मिटकरीजी आणि या राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मोठे पदाधिकारी उपस्थित होते. ते आता एक नव चैतन्य या जिल्ह्यामध्ये निर्माण झालेलं आहे. आता नवीन दिशेने या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी सुरू आहे. वाशिम जिल्ह्यातील मालेगावच्या गांधीनगरमध्ये भीषण पाणी टंचाई असताना एक देवदूत धावून आला. त्यांचे नाव आहे फिरोज. जिथे नळांनी पाठ फिरवली तिथे फिरोजभाईंनी आपल्या बोरवेलच्या पाण्याने तहानलेल्यांची तृष्णा शांत केली. पाहुयात या माणुसकीच्या झऱ्याचा एक खास रिपोर्ट. मालेगाव गांधीनगर परिसर तापत्या उन्हामुळे त्रस्त झालेले नागरिक पाण्यासाठी वणवण करत होते. नळाला पाणी येणे पूर्णपणे बंद झाले आणि टँकरची सोयही अपुरी ठरली. महिला आणि पुरुष डोक्यावर हंडे आणि मोठे बॅरल घेऊन पाण्यासाठी भटकत होते. नगर परिषदेचे केलेल्या तक्रारी आणि निवेदने निष्फळ ठरली. अशा परिस्थितीत एका व्यक्तीने मदतीचा हात पुढे केला. फिरोज पठाण फिरोजभाईंनी आपल्या घराशेजारी असलेल्या रिकाम्या प्लॉटमध्ये बोरवेल खोदली आणि नशिबाने त्याला चांगले पाणी लागले. मग फिरोजभाईंनी कोणतीही वेळ न दंडवता त्या बोरवेलमध्ये मशीन बसवून लोकांना पाणी देण्यास सुरुवात केली. त्यांनी लोकांना स्पष्टपणे सांगितले, कोणीही असो, हिंदू असो व मुसलमान, इथे या आणि पाणी घेऊन जा. ही केवळ माणुसकीची सेवा आहे. मेरा नाम फिरोज खान अलीजान खान पठान है. अपने बोर को अल्लाह ने बहुत पानी दिया, इसलिए कोई जाति भेदभाव ना करके बस सबको फ्री पानी देता हूँ. अभी इतनी पानी की परेशानी है कि 2-2 हंडे के वास्ते लोग 2-2 किलोमीटर जा रहे. इधर नगर पंचायत के कोई ट्रैक्टर नहीं आते, कोई टैंकर नहीं आते, कोई नल नहीं. पानी की टाकी 2 साल हो गए, पास हो गए, उसका अभी तक पता नहीं. लेकिन ऊपर वाले ने अपने को दिया, इसलिए अपन सबको पानी दे देते. ही केवळ पाण्याची गोष्ट नाही तर विश्वास आहे, प्रेम आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माणुसकीचं एक सुंदर उदाहरण आहे, जे भीषण परिस्थितीतही गांधीनगरमध्ये फिरोजभाईंनी जिवंत ठेवलं आहे. पाण्याची काय समस्या आहे मालेगाव? पाण्याची खूप टंचाई आहे मालेगावामध्ये. पाणी कुठेच मिळत नाही. 2-2 कॅनी जरी घेऊन गेलं कोणाच्या बरोबर तर कोणी सुद्धा पाणी देत नाही. आणि देणारवाले आहे तर त्याच्या पाठीमागे देतात, तर त्याचे सगळेजण भांडणं करतात त्याच्यासोबत, काहून देता म्हणून असे बी बोलतात. त्यांना लाईन त्यांची जळते, त्यांना खूप त्रास होते, पण ते आमची मदत करतात, धावून येतात. आता कोणाच्या इथून पाणी नाही? फिरोजच्या बरोबरून पाणी नेऊन राहिलेलो आम्ही सध्याच्या परिस्थितीमध्ये. आम्हाला पाण्याची किती चिंता आहे. पाणी नाही तर भेटायला लागलं का, आंघोळीला पाणी नाही, नळ बंद आहे तर टँकरवाले 500 म्हणतात, 600. कोण्या बापानं देऊ आम्ही एवढे पैसे? हे फिरोजभाई आम्हाला पाणी द्यायला लागला. जशी त्याने बोर लावली तसं आम्हाला पाणी द्यायला लागले पियायले. 4-4 भांडे तो आम्ही पाणी पियायला लागलो, तर पाणी बी नाही आम्हाला पियायला. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम.
सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला। महाराष्ट्र व कामगार दिनाचा जल्लोष, पालकमंत्र्यांच्या हस्ते उत्साहात ध्वजारोहण। शासकीय कामासाठी मुंबईत जाण्याची गरज नाही, अकोल्यातच मुख्यमंत्री सहायता कक्ष सुरू, पालकमंत्र्यांनी केले उद्घाटन। भावना गवळींचा संताप झाला अनावर, पालकमंत्र्यांसमोर पोलिसांना झाप झापले। बुलढाण्यात काळजाचा ठोका चुकवणारी घटना, जन्मदात्या पित्याची मुलाकडून निर्घृण हत्या। पैशासाठी पाणी विकणाऱ्यांनी फिरोजचा घ्यावा आदर्श, हिंदू मुस्लिमांना मालेगावात देतोय मोफत जलसेवा। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा। पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात, तोवर नमस्कार। पेट्रोलचे वाढले दर, गॅस सिलेंडरच्या वाढल्या किमती, जीवनावश्यक वस्तू असो की कपडे यांचे देखील वाढले दाम। अकोल्यात पहिल्यांदाच इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा स्वस्तात इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन। RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड द्वारे स्वस्तात इंटरनेट कनेक्शनच्या संधीचा फायदा घ्या आणि बचत करा। निम्म्या पैशात मिळवा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन। RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड।